गुड मॉर्निंग. खूप दिवसांनी ब्लॉग होतं. काही लोकांनी म्हणजे माझ्याच शेजारच्यांनी सांगितलं होतं की व्हिडिओ काढ तर मी आज व्हिडिओ काढते. स्पेशल भाजीचा आहे व्हिडिओ. तर आता वाजले 7:30 पावणे 8 झालेत. तर मी भाकऱ्या भाजते, दाखवते तुम्हाला भाकऱ्या भाजते. त्यानंतर बघूया काय काय चाललंय भाकऱ्यांनी. आणि मांजरीचं चुलीच्या इथं बसलेली बघू शकता. तवा वगैरे तापलाय. भाकऱ्याचं पीठ, सुकं पीठ, भाकरी थापलेली आहे. चला थोडी दाखवते तुम्हाला काय होते आणि काय नाही. पाणीवर लावून झालं. मला भाकऱ्या येत नाही, मी आधीच सांगते. मी मधीच भाकरी भाजत बसते आणि फुगली नाही तर हसायचं नाही, कारण की मी एकच भाकरी दाखवणार आहे. मी नंतर मी पुढचं कंटिन्यू करणार आहे. काही पण म्हणा, माझ्या भाकऱ्या गोड्याच होतात ते बघा. लावल्यासारखी वाटतोय थोबाड सकाळ सकाळच. काला थोबाड कसं काय पांढरा झाला. हां ते राहू दे. मी तर चालली भाजीत केल. काल गुरुवार होता, मम्मीला भेटला होता तो घेऊन जाते खायला. असंच सकाळचा टाईमपास. सर्दी झाले तरी पण चला दाखवते भाजी आमची मेथीची. चलो मेथी वगैरे झाले काढून. आता जाते घरी जेवायला. जना या, सणाला बोलवते जना ये म्हणून. चला जाऊया काहीतरी खाऊया. एम्मा झालं जेवून भाकरी खाल्ली. गेलो त्या 8 वाजता आलो. पावणे 11ला 10:42ला आलो घरी. भाकरी खाल्ली. 11 वाजून गेले. तर चालले दुसरी भाजी काढा. म्हणजे 1 किलोचीच भाजी आहे, मेथीचीच काढायची आहे. पण 2 किलो मेथीची भाजी काढायची होती तर उशीर जास्त लागणार होता. ही आता मग अशी दाखवली 1 किलोची. अजून 1 किलोची काढायची. म्हणजे आता जेमतेम 11, 12, 1, 2, 3 तास अजून जाणार. इथे 3 तास गेले, तिथे 3 तास जाणार. म्हणजे भाजीमध्ये काढायला 6 तास आणि धुवायला अजून 3 तास. धुवायला 3 तास कन्फर्म लागणारच आहे. धुवायचं मी जेव्हा भाजी धुवायचा आहे ना, तोही व्हिडिओ मी अपलोड काढणारच आहे. आणि अजून मुलाची भाजी काढायची आहे. आणि मुलाची आणि माटाची काहीतरी पालेभाजी काढायची आहे.
बघू, जाऊन समजेल. देवा ओरडतोय. देवाला काय पाहिजे, देवाला भूक लागली वाटते. देवाला काहीतरी आणतं खायला. गवत आणलेलं आहे, तर गवत घालते देवाला. उलटा मोबाईल धरायला जमत नाही मला. आयता घेतो भाजी 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 भाजी. कंटाळा. सकाळी पाणी भरायचं, सकाळी लवकर उठून भाजीत जायचा, पाणी मारायचा, लय काम असतात. आता गावात नेते. चला नेते गावात. ऐक, मोबाईल पडला. गावात नेत आहे. आणि बाकी भाजी काढायची. कंटाळा आला आता, एवढा कंटाळा आला विचारू नका. कसं आवाज काढते. हां दर देवा आणि गौरी. देवा माझा मोठा झाला, माराय पण लय येतं. सगळं गवत गवत लागला. झाडे दिवसभर खाजूट. आता जाते परत भाजी काढायला. सर्दी झाली दिवसभर पाण्यात राहून राहून. जना या. हो आली. या. ती पण येईल, जना पण येईल. दाखवते तुम्हाला मी. जना इथं आले अर्धा. पण 1 किलोची झाली. तर आले मुलाच्या भाजीमध्ये. तर मम्मी काढते मुलाची भाजी. बघू शकता, खूप कंटाळा लागलेली म्हणजे लई. आम्हा दाखवते तुम्हाला मुलाची भाजी. मम्मी सावलीत आहे ना भाजी. लय घट झाली. तिकडं तर बघ नुसता पाय अशी औषध मारायला आली ना, पाय ठेवा जागा नव्हता. मी इथून साईटून गेली ना, इथून मायामध्ये गॅप आहे तिथून गेली काढायला. तर घरी जातोय. घरी नंतर भाजी साफ करायला घेते. एक 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 काढून साफ करायचे. त्यानंतर पुढचा वेळ कंटिन्यू केला तर करेल, नाही तर नाही करणार. मी मोबाईलला चार्जिंग पण नाही. भाजी काय साफ करून होत नाही, माझी काय झोप काय पूर्ण काय होत नाही. झाली धुवून झाली. त्यांना काय मोबाईलमध्ये एखाद्या पाण्यामध्ये पडला तोच प्रॉब्लेम आहे. म्हणून नेला नाही. 6 वाजले. 4 वाजता गेलो तो, 6 वाजले. वाटायची भाजी आणि मुळ्याची आणि ही मेथीची. बघू शकता कशी असते. आता ब्लॉग मी इथे एडिट करते. कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.